9 ऑगस्ट अर्थात आदिवासी दिन. तुमच्या मनामध्ये असेल, की मला आदिवासी दिनाच्या निमित्ताने बोलायचं आहे. मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत. पण त्या भावना नेमक्या कशा व्यक्त कराव्यात? नेमकं काय बोलावं? कशी सुरुवात करावी? कसा मध्य असावा? कसा शेवट असावा? हे जर तुम्हाला कळत नसेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर हा व्हिडिओ आवडला, तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मात्र करा. कारण या चॅनेलवरती आपण विविध महापुरुषांच्या, क्रांतिकारकांच्या, महापुरुषांच्या जयंत्यावरती भाषण कसं करायचं आणि भाषण कलेतल्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देत असतो. नमस्कार, मी भाषण कला प्रशिक्षक प्राध्यापक अक्षय साळवे. विषयाला सुरुवात करूयात. 9 ऑगस्ट अर्थात आदिवासी दिन आणि या आदिवासी दिनावरती कसं बोलायचं? मुळात कोणतंही भाषण करत असताना 3 प्रक्रियेमधून जातं. पहिली गोष्ट भाषणाची सुरुवात कशी करावी? दुसरी भाषणाचा मध्य कसा असावा? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की भाषणाचा शेवट कसा असला पाहिजे. तर मग आदिवासी दिनाच्या निमित्तानं ज्यावेळेस तुम्ही भाषण करणार आहात, मंचावरती उभं राहणार आहात, त्यावेळेस नेमकी तुम्ही सुरुवात कशी करणार? हे पहिल्यांदा तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला भाषणाची सुरुवातच कशी करायची माहीत नसेल, सुरुवातीला नेमकं काय बोलायचं हेच जर माहीत नसेल, तर तुम्ही भाषण करू शकणार नाही. तर सुरुवात महत्त्वाची आहे. मग भाषणाची सुरुवात कशी करू शकता? तर पहा, आदिवासी दिनाच्या निमित्तानं जर तुम्ही बोलत असाल, तर जे काही आदिवासी संस्कृतीला संवर्धन करण्यासाठी, आदिवासी संस्कृतीला वाढवण्यासाठी ज्या काही क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचा अभिषेक केला, ज्यांनी बलिदान दिलं, त्या क्रांतिकारकांना वंदन करणं हे खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. तर तुम्ही आदिवासी दिनाची जी भाषणाची सुरुवात आहे, ती क्रांतिकारकांना वंदन करून करा. जसं की इंग्रज व्यवस्थेच्या छाताडावरती नाचत, इथलं जल, इथलं जंगल आणि इथलं जमीन वाचली पाहिजे म्हणून रक्ताचं पाणी करणारे बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, नाग्या कातकरी अशा सर्वच क्रांतिकारकांना विनम्र असं अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी फक्त 3च क्रांतिकारकांची नावं घेतलेली आहेत. यामध्ये तुम्ही अधिक क्रांतिकारकांची नावं वाढवू शकता. यासोबतच तुम्ही विविध महापुरुषांची नावं देखील घेऊ शकता. हा झाला तुमच्या भाषणाच्या सुरुवातीतला टप्पा. ज्यावेळी तुम्ही भाषणाची सुरुवात करता, महापुरुषांचं किंवा क्रांतिकारकांच्या नामोल्लेख करून भाषणाची तुमच्या सुरुवात करता, यानंतरचा टप्पा येतो, की जे काही आयोजक आहेत, त्या आयोजकांचं आभार व्यक्त करणं हे तुमचं महत्त्वाचं काम आहे. कारण त्या आयोजकांमुळंच तुम्ही आज लोकांना मार्गदर्शन करणार आहात. तर पुढचं वाक्य तुमचं असं असेल, की आजच्या आदिवासी दिनाच्या निमित्तानं मला जी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी एकलव्य या मंडळाचं अगदी मनापासूनच स्वागत करतो. आता इथं एकलव्य फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी दिलेलं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी बोलायचं असेल, त्या आयोजकाच्या मंडळाचं तुम्ही नाव घेऊ शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट भाषण करताना उपयोगी पडते, ती म्हणजे तुम्ही ज्या विचारपीठावरती बोलणार असाल, त्या विचारपीठावरती अनेक मान्यवर असतात. तर त्या मान्यवरांचा नामोल्लेख करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर तुमच्या विचारपीठावरती त्या गावचे सरपंच असतील, ग्रामसेवक असू शकतात किंवा इतर लोकप्रतिनिधी असू शकतात आणि एखादा वक्ता असू शकतो. तर या सर्वांचाच नामोल्लेख तुम्ही करणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा ह्या 3 प्रक्रियांमधून तुम्ही पुढे जाता, त्यावेळेस भाषणाचा महत्त्वाचा मुद्दा येतो. तो म्हणजे तुमच्या भाषणाचा मध्य. आता या भाषणाच्या मध्यमध्ये नेमकं काय मांडायचं? तर या ठिकाणी तुमचा अभ्यास हा बोलत असतो. त्यामुळं कोणतंही भाषण करत असताना आपल्याला त्या विषयाचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. मग इथं अभ्यास कशाचा असला पाहिजे? तर इथं अभ्यास तुम्हाला आदिवासी म्हणजे नेमकं कोण? हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आदिवासींची नेमकी संस्कृती काय आहे? तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे. आदिवासींच्या चालीरीती नेमक्या काय आहेत? हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे आदिवासी क्रांतिकारकांचे जे कार्य आहे, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग तुम्ही मुख्यमध्ये बोलू शकता, की जगाला समानतेची जी काही वागणूक आहे ती सांगणारी संस्कृती म्हणजे आदिवासी संस्कृती. आज जर तुम्ही सह्याद्रीची पर्वतरांग पाहिली तर या सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. त्या पाऊस पडण्याचं कारण काय? तर जो आदिवासी समाज आहे, हा आदिवासी समाज हा
पर्यावरणाला वाचवणारा समाज आहे, झाडं लावणारा समाज आहे. आदिवासी समाज जो आहे हा निसर्गाचं संवर्धन करणारा समाज आहे आणि म्हणून या आदिवासी माणसांनी जे काही निसर्गाचं संवर्धन केलेलं आहे म्हणून सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो आणि हा सर्वात जास्त ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस हेच पाणी धरणाच्या माध्यमातून शहरी भागाला मिळतं आणि मग इथले उद्योगधंदे असतील, इथली कारखानदारी असेल, इथल्या माणसांना पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न असेल ते मिटवण्याचं काम जर कोणी करत असेल तर अप्रत्यक्षपणे इथला आदिवासी समाज करतो. म्हणून मला वाटतं आदिवासी हा जो समाज आहे, आदिवासी संस्कृती आहे, ही खूप महान आहे. मग यामध्ये ही आदिवासी संस्कृती महान करण्याचं काम कोणी केलं तर इथले बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, नाग्या कातकरी, होनाजी भागू केंगले असे जेवढे काही आदिवासी क्रांतिकारक आहेत त्या सगळ्यांनी केलेलं आहे. कारण इंग्रज व्यवस्थेच्या छाताडावरती थया थया नाचत जल, जंगल आणि जमीन वाचली पाहिजे म्हणून सर्वात मोठं काम करणारं प्रसंगी स्वतःचं रक्त सांडणारे क्रांतिकारक या ठिकाणी होते म्हणून ही जी काही जंगलं आहेत ही जंगलं वाचली गेली. तर त्या आदिवासी क्रांतिकारकांबद्दल आपण या ठिकाणी काय करू शकतो तर त्यांच्याबद्दल एक आदर व्यक्त करू शकतो. मग तुम्ही बिरसा मुंडांचं कार्य सांगू शकता, तुम्ही तंट्या भिल्लांचं कार्य सांगू शकता, तुम्ही सत्तू मराडेंचं कार्य सांगू शकता. जेवढे काही आदिवासी क्रांतिकारक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही या ठिकाणी माहिती सांगू शकता. ही सगळी माहिती सांगितल्यानंतर तुम्ही येता शेवटाकडे आणि शेवटाकडे गेल्यानंतर तुम्ही एक आशावादी वाक्य वापरू शकता की इथला आदिवासी जो आहे तो मुळातच कणखर आहे. इथला जो आदिवासी आहे त्याची रचनाच निसर्गाने अशी केलेली आहे की तो काटक आहे, तो स्वाभिमानी आहे. मला वाटतं इथल्या प्रत्येक आदिवासीनं आपला हा काटकपणा आहे हा जपला पाहिजे. आदिवासी संस्कृती जपली पाहिजे, निसर्ग जपला पाहिजे. कारण निसर्ग जर जगला तर इथली मानवजात जगणार आहे. आणि म्हणूनच मी इथं विनंती करतो की आपण सर्वांनीच आदिवासी क्रांतिकारकांचा विचार अंमलात आणून नक्कीच आपलं मार्गक्रमण करावं. हाच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. अशा प्रकारे तुम्ही तुमचं भाषण करू शकता. थोडक्यात याचा सारांश पाहूयात की तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय तर क्रांतिकारकांना वंदन करायचंय. दुसरे जे काही आयोजक असतील त्यांचे आभार व्यक्त करायचे. तिसरी महत्वाची गोष्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली की आपण प्रमुख मान्यवरांचा नामोल्लेख करायचा आणि त्यानंतर आदिवासी म्हणजे नेमकं कोण हे समजून सांगायचंय. त्यानंतर आदिवासी संस्कृतीचं महत्व समजून सांगायचंय, आदिवासी क्रांतिकारकांचं कार्य समजून सांगायचं आणि शेवटी आशावाद व्यक्त करायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय आदिवासी, जय हिंद.